शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। मोबाईल विकून न देण्यास नकार दिल्याच्या रागातून तरुणास लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना रविवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास क्लेरा ब्रूस मैदानावर घडली। आकाश सुनील सूर्यवंशी असे मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे। या प्रकरणी उदय संतोष गाडेकर यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शहरासह जिल्ह्यातील पतसंस्थांमध्ये अनेक घोटाळे समोर आले आहेत। नगर अर्बनसह इतर पतसंस्थेतील फसवणुकीच्या गुन्ह्यांचा आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे। यातील संपदा पतसंस्थेतील घोटाळा प्रकरणावर येथील जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू आहे। जिल्हा न्यायालयाने संपदा पतसंस्थेच्या अध्यक्ष ज्ञानदेव वाफारे यांच्यासह 12 आरोपींना शिक्षा सुनावली आहे। पतसंस्थेतील घोटाळे बहादरांना यामुळे चाप बसला आहे। नायलॉन मांजाची वाहतूक, साठवणूक, विक्री व वापराबाबत नागरिकांकडून अनेक तक्रारी आल्या आहेत। पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या तक्रारीची दखल घेत जिल्हा स्तरावर पोलीस पथके तयार करण्यात आली आहेत। नियंत्रण कक्ष येथे डायल 112 अंतर्गत नायलॉन मांजा संदर्भातील कारवाईचा आढावा घेण्यासाठी पोलीस अंमलदार नियुक्ती केली आहे। स्थानिक गुन्हे शाखेमार्फत जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय येथील NGO यांच्या सहभागाने विद्यार्थ्यांमध्ये नायलॉन मांजाबाबत जनजागृती करण्यात येत आहे। तसेच नायलॉन मांजावर कारवाईसाठी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत। नायलॉन मांजा विक्रेते व साठा करणाऱ्यांवर छापे टाकून कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिले आहेत। बंद दुकानाचे कुलूप तोडून दुकानातील ड्रॉवरमध्ये ठेवलेली 45,000ची रक्कम चोरट्यांनी लांबवली। ही घटना नवी पेठ येथे शहर बँकेसमोरील जैन बँगल स्टोअरमध्ये घडली आहे। या प्रकरणी कौशल विजयकुमार पांडे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। पांडे यांचे होलसेल दुकान आहे। रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला। दुकानातील ड्रॉवरमधून 45,000 रुपये चोरीला गेले असल्याचं फिर्यादीत म्हटलंय। महापालिका क्षेत्रात परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात बॅनर, फलक, मोठे जाहिरात बोर्ड लावण्याचे प्रकार समोर आलेत। अशा अनधिकृत फलकांवर व फ्लेक्सवर महापालिकेतर्फे कारवाई सुरू करण्यात आली आहे। गेल्या महिनाभरात महापालिका प्रशासनाने 12 जणांवर गुन्हे दाखल केलेत, तर 711 फलकांवर कारवाई केली आहे। 34,500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर यशवंत डांगे यांनी दिली आहे। अनधिकृत फ्लेक्स बोर्ड संदर्भात कारवाईसाठी न्यायालयाने आदेश दिलेत। या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनामार्फत सातत्याने आढावा घेऊन अनधिकृत फलकांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे। शहरातील प्रमुख रस्ते, चौक अशा ठिकाणी काही संस्था, नागरिक, व्यावसायिक, आस्थापन, राजकीय कार्यकर्ते महापालिकेची परवानगी न घेता फ्लेक्स बोर्ड लावतात। महापालिकेने याची तपासणी करून गेल्या महिनाभरात अनधिकृत फ्लेक्स लावणाऱ्या 12 जणांवर गुन्हे दाखल केलेत। 711 फलकांवर दंडात्मक कारवाई करून 34,500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।